मित्र हो, आपली मावशी म्हणजे आपल्या आईचं दुसरं रूप असते. आम्ही हा अनुभव अगदी लहानपणापासून घेतलेला आहे आणि खूप चांगल्या प्रकारे घेतलेला आहे. मित्र हो, मावशी आता आपल्याकडे नाशिकमध्ये आलेली आहे. तर मावशीचा एक किस्सा तुम्हाला सांगायचा आहे. मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला आठवत असेल तर मी तुम्हाला सांगितलं होतं की आमची आई गेल्यानंतर आम्ही चौघ बहीण भाऊ आमच्या वडिलांनी आमचा सांभाळ केला होता. तशाच पिरियड मध्ये एकदा आमची मावशी आमच्या घरी आली आणि तिने बघितलेलं आहे की मुलांचे खूपच हाल होऊ राहिले. मग आमची मावशी आमच्या वडिलांना म्हणाली की तुमच्या मुलीला मी घेऊन जाऊ का? तर तेव्हा आई किती वर्षाची होती ती? फक्त 2.5 वर्षाची असेल आमची लहानी बहीण. आमचे वडीलही आनंदाने म्हटले की घेऊन जा. मग तेव्हापासून तर आमच्या बहिणीचं लग्न होईपर्यंत आमच्या मावशीने तिला अगदी आईप्रमाणे सांभाळलेलं आहे. बरं, हे सगळं करताना आमची मावशी श्रीमंत होती काय? अजिबात नाही. ती पण लोकांच्या शेतामध्ये मजुरीच करत होती. तरीही तिने एवढं मोठं आमच्यासाठी केलं किंवा आमच्या बहिणीसाठी केलं. तर एवढंच नाही तर मी नाशिकमध्ये असताना एकदा आजारी पडलो. म्हणजे 15 दिवसाचा आजार पण करायला आमची मावशी गावावर इकडे आली होती. मित्र, हे फक्त आणि फक्त आपली मावशीच करू शकते. आणि मला असं वाटतं हे करणारी कदाचित ही शेवटची जनरेशन असेल. याच्यानंतर एवढं कोणी कोणासाठी करत असेल असं मला अजिबात वाटत नाही. बरं मित्र हो, या सर्व उपकारांची परतफेड कधीच होऊ शकत नाही. आणि त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट, आमच्या मावशीला कधी असं वाटतच नाही की तिने आमच्यावरती उपकार केलेले आहे. परंतु कधीतरी आपल्या लोकांना आपल्याकडनं थँक्यू म्हटलं गेलं पाहिजे. आपल्या मनामध्ये त्यांच्याविषयी ग्रॅटिट्यूड असलं पाहिजे. तर आज तुमच्या साक्षीने आणि तसंही मी आमच्या आईला, आमच्या मावशीला थँक्यू म्हणतच असतो. बरं, थँक्यू हे फक्त कोरड्या शब्दांनी नाही, आपल्याला जे पॉसिबल असेल ती मदत नक्की करत जावी. आणि बाकी मित्र, मला कमेंट करून नक्की सांगा की तुमची पण मावशी तुम्हाला असाच जीव लावते काय? आणि लावत असेल तर हा रील तिला शेअर करायला अजिबात विसरू नका. बाकी तुमच्या इन्व्हेस्टमेंटसाठी नक्की भेटा. थँक्यू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme-related documents carefully.